बादलीमध्ये चुरस जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। मनीष सिसोदिया, त्याच्यानंतर आतिशी। तर बादली मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर उर्वरित सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार सातत्याने पिछाडीवर आहेत। काँग्रेस फक्त पहिल्यापासून बादली या मतदारसंघामधूनच आघाडीवर आहे। बादली मतदारसंघामधल्या मतदारांनी कुठेतरी काँग्रेसच्या हाताला हात दिल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। बादली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सातत्याने या ठिकाणी आघाडीवर आहेत। पोस्टल मतमोजणीपासूनच बादली मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजप 39 आणि आप 30 जागांवर आणि आकडे आता या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत भाजप 50च्या वर गेलेली होती या सगळ्या कलांमध्ये, मात्र आता 39 जागांवर भाजप आणि आप 30 जागांवर आघाडीवर आहे। बादली या मतदारसंघातून एकमेव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। बल्लीमारनमध्ये आपचे इम्रान हुसेन हे आघाडीवर आहेत, तर भाजपचे कमाल बागरी हे पिछाडीवर आहेत आणि काँग्रेसचे हारून युसुफ हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बल्लीमारन, त्याच्यानंतर कालकाची, ज्या ठिकाणाहून आम आदमी पक्षाच्या आतिशी या अजूनही पिछाडीवर आहेत। भाजपचे रमेश बिधुरी आघाडीवर आहेत, अलका लांबा काँग्रेसच्या या पिछाडीवर आहेत। तर भाजप 39 जागांवर सध्या आघाडीवर आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सुद्धा भाजप 38 जागांवर आघाडीवर आणि आप 27 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 38 आणि आप 27 जागांवर आघाडीवर। पटपडगंज या ठिकाणी आम आदमी पक्षाचे अवध ओझा हे पिछाडीवर आहेत, तर भाजपचे रविंदर सिंग नेगी हे आघाडीवर आहेत आणि काँग्रेसचे अनिल चौधरी हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ओखलामध्ये आम आदमी पक्षाचे अमानतुल्ला खान हे पिछाडीवर आहेत, भाजपचे ब्रह्म सिंग हे आघाडीवर आहेत, काँग्रेसच्या अरिबा खान पिछाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ओखला हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे। त्याच्यानंतर शकूर बस्ती या ठिकाणी आम आदमी पक्षाचे सत्येंद्र जैन पिछाडीवर आहेत, भाजपचे कर्नल सिंग हे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे सतीश लुथरा हे पिछाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यामुळे भाजपची आघाडी। त्याच्यानंतर मालवीय नगर या ठिकाणी आम आदमी पक्षाचे महत्त्वाचे नेते सोमनाथ भारती आघाडीवर आहेत, भाजपचे सतीश उपाध्याय पिछाडीवर आहेत आणि काँग्रेसचे जितेंद्र कुमार कोचर हे पिछाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या लढती नेमक्या आपण ज्या ठिकाणी सुरू आहे ते आपण पाहताय। छतरपूर त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचे ब्रह्मसिंग तंवर पिछाडीवर आहेत, भाजपचे करतार सिंग तंवर आघाडीवर आहेत आणि काँग्रेसचे राजेंद्र सिंग तंवर पिछाडीवर आहेत। या मतदारसंघामध्ये तंवर यांच्यामध्येच ही चुरशीची लढत जी आहे ती पाहायला मिळते। आतापर्यंत मोठा गॅप हा भाजप आणि आप मध्ये होता, मात्र आता भाजप 39 आणि आप 30 जागांवर आघाडीवर, म्हणजे भाजप आणि आप यांच्यामध्ये केवळ 9 जागांचा या ठिकाणी फरक आहे। मात्र एक जागा ही महत्त्वाची असणार आहे। आतापर्यंत केजरीवाल पिछाडीवर होते, मात्र त्यांनी आता आघाडी घेतली। मनीष सिसोदिया हे देखील आघाडीवर आहेत, तर आतिशी अवघ्या काही मतांनी पिछाडीवर आहेत। त्यामुळे आता कलांमध्ये आणखी काय होतं ते पाहावं लागेल। भाजप आता 40 जागांवर, तर आप 39 जागांवर आघाडीवर। अजूनही या ठिकाणी टक्कर पाहायला मिळते। काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगानुसार सुद्धा 38 जागांवर भाजप आघाडीवर आहे। निवडणूक आयोगानुसार अरविंद केजरीवाल आता 343 मतांनी आघाडीवर आहे। ही आघाडीचा आकडा जो आहे तो सध्या आता वाढताना आपण पाहतोय। निवडणूक आयोगानुसार अरविंद केजरीवाल हे काही वेळापूर्वी 253 मतांनी पुढे होते, मात्र आता आकडा वाढलाय। 343 मतांनी आता अरविंद केजरीवाल जे आहेत ते पुढे आहेत। नवी दिल्लीमध्ये नेमकं काय होणार? नवी दिल्लीमध्ये भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि आता परवेश वर्मा आणि संदीप दीक्षित हे पिछाडीवर आहेत। हे दोघंही माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र। नक्कीच, आणि भाजप आता 40 आणि आप 39 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। भाजप आतापर्यंत 50चा आकडा भाजपनं पार केलेला होता, मात्र आता भाजप 40 जागांपर्यंत पोहोचलेली आहे।